तुम्ही जर एक पी-एफ खातेधारक असाल किंवा तुम्हाला पी-एफ विड्रॉल करायचं असेल तर तुम्हाला पी-एफचे नवीन नियम माहीत असणं गरजेचं आहे, कारण 1 जुलै 2026 पासून पी-एफचे नवीन नियम लागू झालेले आहेत। या नियमानुसारच तुम्हाला आता पी-एफ विड्रॉल करता येणार आहे। तर पी-एफचे नवीन नियम कोणते आहेत हे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। तर पी-एफच्या नवीन नियमांमधील पहिला नियम आहे तो म्हणजे तुम्हाला आता फक्त 75% पी-एफ हा विड्रॉल करता येणार आहे। 25% पी-एफ हा तुम्हाला कंपल्सरी खात्यामध्ये ठेवावाच लागणार आहे। आता 75% च्या 100% तुम्ही पी-एफ हा विड्रॉल करू शकता। त्यातील 2 कॅटेगरी महत्त्वाच्या आहेत आणि त्यातील सब कॅटेगरी कोणत्या त्या सुद्धा आपण आता पाहणार आहोत। जर आपल्याला ॲडव्हान्स पी-एफ विड्रॉल करायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 12 महिन्यांची सर्व्हिस गरजेची आहे, तरच तुम्हाला पी-एफ हा विड्रॉल करता येणार आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे आपण जर कमीत कमी 25% तुम्हाला पी-एफची रक्कम ही खात्यामध्ये ठेवावी लागणार आहे। 75% पी-एफची रक्कमच तुम्हाला विड्रॉल करता येणार आहे। त्यातील पुढची कॅटेगरी आहे म्हणजे ती म्हणजे सोशल सिक्युरिटी। त्यातील पहिली म्हणजे इलनेससाठी तुम्हाला 75% मधील 100% पी-एफ हा विड्रॉल करता येणार आहे। वर्षातील 3 वेळा तुम्हाला हा पी-एफ वेगवेगळ्या कारणांसाठी विड्रॉ करता येणार आहे। त्यानंतर दुसरी कॅटेगरी म्हणजे एज्युकेशनल कॅटेगरी। तुमच्या किंवा तुमच्या फॅमिलीच्या एज्युकेशनसाठी तुम्ही 100% 75% मधील 100% पी-एफ विड्रॉल करू शकता। पूर्ण सर्व्हिसमध्ये तुम्ही फक्त हा 10 वेळा पी-एफ विड्रॉल करू शकता। तसेच पुढची कॅटेगरी म्हणजे तुमचे मॅरेज म्हणजेच लग्नासाठी स्वतःच्या किंवा फॅमिलीतील कोणाच्या लग्नासाठी तुम्ही 75% च्या 100% पी-एफ विड्रॉल करू शकता। तेही तुम्ही तुमच्या पूर्ण सर्व्हिसमध्ये फक्त 5 वेळा या कारणासाठी पी-एफ विड्रॉल करू शकता। आणि हाऊसिंग कॅटेगरी म्हणजे घराच्या कोणत्याही कामासाठी तुम्ही 75% मधील 100% पी-एफ विड्रॉल करू शकता। तुमच्या पूर्ण सर्व्हिसमध्ये तुम्ही फक्त यासाठी 5 वेळाच पी-एफ विड्रॉल करू शकणार आहात। तर हे नियम आहेत 1 जुलै 2026 पासून पी-एफ विड्रॉलसाठी लागू झालेले। प्रत्येक पी-एफ होल्डरसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।